अरे गाडलेला उखडून फेकून देतो त्याच्या उदाहरण कालच्याच आहे आमच्याकडे 3-4 घर उखडून फेकून दिले आहे आणि त्या पद्धतीचे जर ते करत असेल तर हे योग्य नाही। म्हणून आज नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीने आढावा बैठक घेतली असताना तिथे मी डिटेल माहिती दिली आहे। कारण तसे काम आम्ही करू देणार नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आहे ते मी नाही सांगणार, पण माझ्या मतदारसंघामध्ये अक्कलकुवा तालुक्यामध्ये 13 आहे आणि धडगावमध्ये 5 आहे आणि ते बोगस काम आहे आणि कुठली तरी बाहेरची एजन्सी आहे। एकही काम चांगला नाही तर सर्व काम बोगस आहे। तुम्ही जाऊन केव्हाही बघू शकता, माझ्याकडे सगळे फोटो आहे, पुरावे आहे। ते काम तिथे योग्य नाही, एकाच हवामध्ये सगळं उडून फेकून द्यायचं। किती निधी होतो प्राप्त होता याला? त्या एक बिल्डिंगला 41 लाख काहीतरी असं आहे। त्याच्यात 2 रूम आहे, संडास बाथरूम आहे, ते काहीच कामाचे नाही। अरे पाईप लावले आहे म्हणजे किती 3 इंची पाईप बी नाही, 2 इंची पाईप नाही। अरे त्याच्याने टिकणार का इमारत मला सांगा? एक करताना फाउंडेशन करताना नाही तरी 4 इंची 6 इंची असं काहीतरी पाहिजे ना। ते उभे केले 3-3 इंचीचे पिलर उभे करून दिले आणि आडवे दिले आहे ते 2 इंचीचे पाईप वेल्डिंग करून दिले जेमतेम करून। हे काय वस्तू आहे का? कोणीतरी येतो बाहेरचा ठेकेदाराने ते अक्कलकुवा धडगाव या तालुक्यामध्ये फायबर टेक्चर फायबर हे सगळं नकली आहे का? एकही काम करू देणार नाही आणि केलं तरी मी जाऊन स्वतः उकळून फेकून देईन त्याला। बोगस काम कसं करू देणार? आझादीचं 77 वर्षाचा अजून काय झालं नाही आणि जेमतेम शिक्षण आमचे मुले शिकायला पाहिजे म्हणून इमारत दिली, तेही बोगस करता का?